अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। खरं म्हणजे सर्वात आधी मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, कारण या बजेटमध्ये, या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे। सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून या ठिकाणी हा अर्थसंकल्प सादर केलाय। याच्यामध्ये 9 घटक, विशेष करून 9 घटकांना न्याय देणारा हा नवरत्न अर्थसंकल्प म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण यामध्ये शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, महिला भगिनी आहेत, लाखो युवक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आहेत। आणि मग बाकी इतर ज्या काही योजना आहेत त्या आहेत सर्वसामान्यांसाठी। हे सर्वसामान्य माणसाला आवश्यक ज्या बाबी आहेत त्याच्यावर या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे। करदात्यांना मोठ्या प्रमाणात सवलत दिलेली आहे। सर्वसामान्य करदाते, मध्यमवर्गीय करदाते यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा आहे। जे 50,000चं डिडक्शनचं 75,000चा त्याला स्लॅब 75,000 मर्यादा वाढवली आहे। त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जवळपास 17,500 रुपये प्रत्येकाला वर्षाला त्याचा फायदा होईल। आणि ज्या ज्या बाबी आहेत म्हणजे सर्वसामान्याला जीवनावश्यक बाबी आहेत, म्हणजे 80 कोटी लोकांना 5 वर्ष मोफत रेशन दिलं, त्यामध्ये 3 कोटी लोकांना नवीन पंतप्रधान आवास योजना, त्यातली 1 कोटी जी आहे ती शहरी भागामध्ये योजना करतील, त्याच्या PM आवास योजना। त्याचबरोबर 3 लाख कोटी रुपये महिला भगिनींसाठी, मुलींसाठी योजना केलेल्या आहेत। 1.5 लाख कोटी तरतूद शेतकऱ्यांच्या